नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे वडिलोपर्जित प्रॉपर्टी ही फक्त 3 परिस्थितीमध्ये विकता येते। जर या 3 परिस्थिती नसतील तर खरेदी खत रद्द ठरतं। त्या संदर्भाने तरतूद काय आहे आणि जजमेंट काय आहे आपण बघूया। तर मित्रो, वडिलोपर्जित प्रॉपर्टी असेल, संयुक्त कुटुंबाची प्रॉपर्टी असेल आणि बरेचदा अशा प्रॉपर्टीमध्ये 7 बाऱ्यावर कुटुंब प्रमुखाचं नाव असतं। बरेचदा त्याला एकत्र कुटुंब मॅनेजर असा शेरा दिला असतो। या केसमध्ये काय आहे, हा जो एकुम्या आहे तो जर कर्ता म्हणून सगळं बघत असेल, कुटुंबाचा प्रमुख म्हणून सगळे व्यवहार बघत असेल, तर त्या केसमध्ये हा जो कर्ता आहे किंवा कुटुंबाचा प्रमुख आहे याला वडिलोपर्जित प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार आहे। तो ती प्रॉपर्टी विकू शकतो। आणि जेव्हा याला वडिलोपर्जित प्रॉपर्टी विकायची असते तेव्हा एकत्र कुटुंबातील जेवढे सदस्य आहेत त्यांच्या वतीने अधिकार पुरुष म्हणून हा व्यवहार करू शकतो। आणि कुटुंबातील जे मायनर लोक आहेत त्यांच्या वतीने सुद्धा हा एकुम्या किंवा कर्ता जो आहे हा खरेदी खत करू शकतो। याला तो अधिकार प्राप्त आहे। पण कधी याला 3 अटी सांगितलेल्या आहेत। वडिलोपर्जित प्रॉपर्टी जर विकायची असेल, कर्ता म्हणून जर तो विक्री करत असेल, तर ही जी काही विक्री आहे ती त्याच्या कुटुंबाच्या बेटर इंटरेस्टमध्ये झाली पाहिजे। आणि त्याच्या 3 गोष्टी सांगितल्या आहेत। पहिलं लीगल नेसेसिटी, दुसरी गोष्ट सांगितली आहे बेनिफिट ऑफ इस्टेट आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे डिस्चार्ज ऑफ डेब्ट। अशा 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत। या 3 गोष्टी काय आहेत? जी पहिली जी गोष्ट सांगितली आहे लीगल नेसेसिटी, म्हणजे कुटुंबावर एखादी केस असेल, एखादा दावा चालू असेल किंवा वकिलाची फी द्यायची असेल किंवा त्या संदर्भाने काही खर्च करायचा असेल, तर ही जी काही लीगल नेसेसिटी आहे किंवा अजून कुठला कायदेशीर खर्च करणे जरुरी आहे आणि कुटुंबाच्या हितासाठी करणे जरुरी आहे, तर त्या केसमध्ये कायदेशीर प्रक्रियेसाठी लागणारा खर्च या संदर्भाने जमीन विकून तो खर्च करावा लागत असेल तर हा जो कर्ता आहे हा तुमची एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी जी आहे तो विकू शकतो। ही पहिली गोष्ट आहे। दुसरी जी अट सांगितली ती काय आहे? दुसरी अट बेनिफिट ऑफ इस्टेट। बेनिफिट ऑफ इस्टेट म्हणजे तुमची जी काही वडिलोपर्जित प्रॉपर्टी आहे ती बरीच मोठी प्रॉपर्टी आहे, त्यातील काही भाग समजा आपल्याला विकसित करायचा असेल, त्याच्यात विहीर खोदायची आहे, इरिगेशन पाईपलाईन टाकायची आहे, अजून कुठला डेव्हलपमेंट करायचं आहे, म्हणजे त्या इस्टेटला डेव्हलप करण्यासाठी, त्या प्रॉपर्टीला, त्या शेतीला डेव्हलप करण्यासाठी, म्हणजे परत काय याला इन द बेटर इंटरेस्ट ऑफ फॅमिली, म्हणजे कुटुंबाच्या हितासाठी ती जी काही शेती आहे ती चांगली करायची आहे, या कामासाठी जर तो विकत असेल तर त्या शेतीतला काही हिस्सा विकू शकतो। ही दुसरी कंडिशन आहे। आणि तिसरी कंडिशन जी आहे ती अशी आहे डिस्चार्ज ऑफ डेब्ट, म्हणजे तुमच्या एकत्र कुटुंबावर एखादं कर्ज असेल, ते कर्ज फेडण्यासाठी आत्ता जर पैसे नसतील आणि ती गरज भागवण्यासाठी जर शेती विकावी लागत असेल, तर या केसमध्ये तुमचा कुटुंब प्रमुख तुमची संमती न घेता शेती विकू शकतो, प्रॉपर्टी विकू शकतो। या 3 व्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणामुळे शेती विकू शकत नाही। आणि जर त्यांनी विकलेली असेल आणि यातील कुठलेही कारण त्या खरेदी खतात नमूद नसेल आणि नमूद असला तरी जे कारण नमूद केलं ना या 3 पैकी, त्या कारणाला सपोर्ट करणारा पुरावा, कागदपत्र किंवा अजून कुठले पुरावे जर अवेलेबल नसतील, तर अशा पद्धतीने ही खोटी कारणं सांगून तुमच्या कुटुंब प्रमुखाने जर तुमची वडिलोपर्जित प्रॉपर्टी विकली असेल तर ते खरेदी खत रद्द केला जाऊ शकतं आणि तुमची प्रॉपर्टी तुम्हाला रिस्टोर होते, असा कायदा आहे। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। आता तुमच्या स्क्रीनवर जो जजमेंट दिसतो त्या जजमेंटमध्ये ऑनरेबल कोर्टाने आत्ता जे मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या या सखोल याचं विवेचन केलं आहे आणि सांगितलं आहे की या 3 गरजासाठी असेल तरच हा जो कर्ता आहे, कुटुंब प्रमुख आहे, हा वडिलोपर्जित प्रॉपर्टी विकू शकतो, अन्यथा विकता येणार नाही। आणि जर त्याने विक्री केलं असेल आणि त्या खरेदी खतामध्ये या 3 गोष्टी जरी मेन्शन केल्या तरी त्या पुराव्याने जर प्रूव्ह होत नसतील तर तुम्ही ते खरेदी खत रद्द करू शकता। अशा पद्धतीची ही तरतूद आणि जजमेंट आहे। तर मित्रो, ही होती माहिती की कुटुंब प्रमुख जर तुमची प्रॉपर्टी विकत असेल त्यासाठी अटी काय लागतात
आणि त्यासाठी जजमेंट काय हे तुम्हाला सांगितलं. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. त्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर जा, नाव गाव जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा. जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.